कॉलेजमध्ये आली आणि इथल्या कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटला टेक्स्टॉम हा फेस्टिवल सुरू होणार आहे आणि त्याची तयारी इथे जोरदार सुरू आहे. आपण बघूयात की टेक्स्टॉमची गँग नक्की काय तयारी करतेय. हाय, टेक्स्टॉम तुमचा 7 आणि 8 डिसेंबरला आहे, तर तुम्ही काय तयारी सुरू आहे सध्या टेक्स्टॉमची? आतापासून आम्ही इकडे मार्केटिंग टीम काम करते आणि या बाजूला क्रिएटिव्ह टीम काम करते. आमचे सगळे पोस्टर्स आम्ही हाताने बनवतो, आम्ही प्रिंट करून घेत नाही. मेन बॅनर्स आणि ब्रोशर हेच आम्ही फक्त प्रिंट करून घेतो. बाकी सगळीकडे कॉलेजमध्ये हाताने बनवलेले बॅनर्स लागतात. तर सध्या त्याचं काम चालू आहे आणि मार्केटिंगसाठी स्पॉन्सरशिपसाठीचं काम चालू आहे. आणि टेक्स्टॉमची तुमची कन्सेप्ट काय आहे ते जरा सांग. टेक्स्टॉम हा एक इंटर कॉलेज फेस्टिवल आहे, IT फेस्टिवल आहे. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसना आमच्या कॉलेजमध्ये यायला इन्व्हाइट करतो त्यांच्या स्टुडंट्सना आणि त्यांच्यासाठी आम्ही DJ मिक्सिंग, प्लॅन गेमिंग, वेब डिझायनिंग, वेब सर्च असे पण साईडवाले आणि C and Java डिबगिंग, वेब डिझायनिंग, लोगो डिझायनिंग असे थोडी अभ्यासाशी रिलेटेड असे फेस्टिवल ठेवतो. म्हणजे लोकांना जनरली लोकांना असं वाटतं की कॉम्प्युटर सायन्स आणि BSc IT वाली मुलं ही फक्त अभ्यासू असतात. तर ती प्रतिमा आम्ही बदलायचा प्रयत्न करतो आमच्या फेस्टिवल थ्रू. त्यामुळे बोर नाही झाला पाहिजे, फेस्टिवल मजा पण आली पाहिजे, अभ्यासही झाला पाहिजे. ओके, आता आपण बघूयात की तुमचे इव्हेंट्स तुम्ही कसे डिसाईड केले? इव्हेंट्स में दरवर्षी सुरुवातीला बसून आम्ही मागच्या वर्षीचे किती इव्हेंट कसा रिस्पॉन्स आला होता त्याप्रमाणे ते इव्हेंट्स परत घ्यायचे की नाही वगैरे ठरवतो आणि मग त्या मागच्या वर्षी लोकांनी काय काय रिस्पॉन्स दिला त्यावरून नवीन कोणत्या इव्हेंट्स ठेवता येतील त्याचा पण विचार करतो आणि मग नवीन एखादी इव्हेंट असं वाटलं की त्याने आम्ही लोकांना खेचू शकू आमच्याकडे तर मग त्या इव्हेंट पण ठेवायचा वगैरे विचार करतो. मग त्यासाठी प्रत्येक इव्हेंटसाठी वेगवेगळी टीम बनवायची. मग त्या टीममध्ये बरोबर इव्हेंट येईपर्यंत कामं होतात की नाही, प्रत्येकाने आपापलं इव्हेंटचा फॉर्मॅट कसा असेल, कशी इव्हेंट होणार वगैरे ते ठरवलं जातं आणि मग शेवटपर्यंत फॅकल्टीशी वगैरे कोऑर्डिनेट करून मग इव्हेंटचा फॉर्मॅट ठरतो. ओके, म्हणजे भरपूर ब्रेन स्टॉर्मिंग करत असाल इव्हेंट ठरवताना. हो बरंच. आणि स्टॉर्मिंग म्हणजे वादविवाद, भांडणं? वादविवाद आता तो टीमवर्क म्हटलं की वादविवाद पण असतात, पण ते आपण जोपर्यंत ते पर्सनली घेत नाही तोपर्यंत टीमवर्क शक्य आहे. एकदा जर का आपण पर्सनली वगैरे घेऊ लागलो तर मग काही टीमवर्क शक्य नाही आणि ते मुख्य हेतू हाच असतो की आम्हा विद्यार्थ्यांना टीमवर्क वगैरे कसं असतं हे त्यातून शिकायला मिळतं. ओके, म्हणजे टीमवर्क महत्त्वाचं आहे. ओके, बरं मला आता हे सांग की तुमच्या आत्ताचे इव्हेंट्स काय काय आहेत? जसं त्यांनी पहिले सांगितलं बरेच टेक्निकल C, Java डिबगिंग, वेब डिझायनिंग, लोगो डिझायनिंग, फन इव्हेंट्स, लँड गेमिंग. आम्ही यावर्षी 2 नवीन इव्हेंट पण इंट्रोड्यूस करतोय. शॉर्ट फिल्म्स आहे एक्सटेम्पोर, म्हणजे याच्यामध्ये स्टुडंट्सना रिस्ट्रिक्ट नाही केले, त्यांना जी काही त्यांची कला आहे ती प्लॅटफॉर्म दिला आम्ही त्यांना, तिकडे ते परफॉर्म करू शकतात. त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म्स करून नवीन इव्हेंट केला, त्याच्यामध्ये स्टुडंट्स फिल्म्स घेऊन येणार, त्याच्या क्वालिटीजवरती जज करणार असे इव्हेंट आहेत. शिवाय DJ मिक्सिंग वगैरे सारखे काही टेक्निकल फन इव्हेंट असे बरेचसे इव्हेंट्स आहेत. तर मला सांग, एवढे जे तुमचे इव्हेंट्स आहेत ना त्यातला एखादा हटके इव्हेंट तुला कुठला वाटतोय? सगळ्यात हटके आणि यावर्षी पहिल्यांदाच आम्ही प्रयत्न करतो ते रोबोटिक्स इव्हेंट आम्ही ठेवायचा प्रयत्न केला. रोबोटिक्स त्याच्या वर्कशॉपमध्ये आम्ही मुलांना शिकवणार आहोत की रोबोट कसे बनवायचे, एकदम साधा सुद्धा रोबोट, आणि मग ते रोबोट्स बनवून त्याची रेस वगैरे पण ठेवणार आहोत. मग ते या सगळ्या कॉलेजमध्ये अशा कॉलेजमध्ये इतकी टेक्निकल इव्हेंट पहिल्यांदाच ठेवतोय, तर बघू आता प्रतिसाद कसा येतो लोकांचा. तर हटके इव्हेंट्समध्ये यांनी रोबोटिक्स हा इव्हेंट घेतलेला आहे. आपण कॉलेज पट्टामध्ये अजून काहीतरी हटके बघणार आहोत, म्हणजे ह्यांचा रोबोटिक्सचा बघणारच आहोत, पण अजून काहीतरी हटके काय आहेत ते पाहणार आहोत जरा हटके सेगमेंटमध्ये. नागपूरच्या गौरव 1.25 लाख